सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। चिकन मागणाऱ्या 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात आईनच लाटणं मारल्यामुळे चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। मुलगी गंभीर जखमी झाली आहे। चिन्मय गणेश घुमडे असं या मृत 7 वर्षीय बालकाचं नाव आहे। पालघरच्या धनसार काशीपाडा इथली ही धक्कादायक घटना आहे। मारहाणीमध्ये चिमुकल्याच्या डोक्यात गंभीर इजा होऊन चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पालघर पोलिसांकडून या निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे। पल्लवी घुमडे असं या आरोपी महिलेचं नाव असून धनसार येथील घरातून पालघर पोलिसांकडून तिला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी पालघर पोलिसांकडून अधिकच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यात। मनोज, नेमकी काय घटना घडली आहे? ऋतुजा, अतिशय दुःखद अशी ही घटना आहे। मुलांनी आईकडे चिकनची मागणी केली होती, मात्र संतापलेल्या आईने लाटण्याने मुलांना मारहाण केली आणि या मारहाणीत 7 वर्षीय चिन्मय गणेश घुमडे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर त्याची मोठी बहीण 10 वर्षाची जी आहे ती देखील गंभीर जखमी झालेली आहे। तिला सध्या पालघरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी जी आरोपी आई आहे तिला आता अटक केलेली आहे। पालघर पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे। मात्र मुलांनी केलेल्या हट्टामुळे संतापलेल्या आईने ही मारहाण केलेली आहे आणि त्याच्यात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय झालेला आहे। ऋतुजा, मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंनी लाटण्याने बेदम मारहाण करून त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली। अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलगी 10 वर्षाची जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर या मारहाणीत चिन्मय घुमडे वय वर्ष 7 याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे।